नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण तुळजापूर शहरामध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी फॉर्मची आणि उमेदवारीची मागणी करण्यासाठी या ठिकाणी SC मतदारसंघ सिंदफळ गट या ठिकाणचे काही कार्यकर्ते आहेत। त्या कार्यकर्त्यांनी फॉर्म आणि मतदार आणि उमेदवारी कुणाकडे मागणी केलेली आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत। या ठिकाणी कार्यकर्ते सिंदफळ गटाचे आहेत। आपण त्यांना विचारणार आहेत नेमकं कुणाकडे मागणी केली, कशी मागणी केली आणि काय काम आहे या विषयावर आपण प्रकाश टाकणार आहेत। आपल्या सोबत आहेत सिंदफळ गटातले SCचे कार्यकर्ते। सर, काय आपलं नाव काय? माझं नाव विजय क्षीरसागर। हां मी भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख आहे हां आणि तथा सामाजिक क्षेत्रामध्ये रिपब्लिकन एम्प्लॉय फेडरेशनच्या माध्यमातून जिल्हा सरचिटणीस होतो। ह्युमन राईटच्या माध्यमातून जिल्हाध्यक्षपद धाराशिवचं भूषविलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं सामाजिक क्षेत्रामध्ये लहुजी शक्ती सेनेच्या माध्यमातून मराठवाड्यावरती काम करतोय आणि त्याचबरोबर या माझ्या आपसिंगा गावचं मी ग्रामपंचायतचं माझ्या पत्नी सौ मीरा विजय क्षीरसागर, ज्या की या सिंदफळ गटाच्या सध्याला जिल्हा परिषदच्या उमेदवार ह्या इच्छुक उमेदवार आहेत। तरी ह्या आमच्या एकंदरीत पार्श्वभूमी आहे। बर, तुम्ही लहुजी शक्ती सेना ह्या 2-3 गटामध्ये विभागणी झालेली आहे। तुम्ही कोणत्या गटाच्या लहुजी शक्ती सेनेचे आहात? मी लहुजी शक्ती सेना विष्णुभाऊ कसबे साहेब संस्थापक अध्यक्ष या संघटनेच्या माध्यमातून अख्ख्या तुळजापूर नाहीत महाराष्ट्रामध्ये आणि त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये सार्वत्रिक ठिकाणी काम करतोय। बरं बरं, विष्णुभाऊची काय मागणी आहे का बाबा, जे आमच्या महाराष्ट्रामध्ये भाजपाने एवढ्या जागा सोडाव्या आणि आमच्या कार्यकर्त्याला त्याचा न्याय मिळावा अशी काय मागणी केलेली आहे? निश्चितच विष्णुभाऊ कसबे साहेब गेल्या 2-3 दिवसापूर्वी माननीय राणा जगजितसिंह पाटील साहेब आमचे नेते यांच्याकडे गेल्या 3 दिवसापूर्वी येऊन सदिच्छा भेट देऊन दादांना सविस्तर चर्चा करून काही उमेदवाराची मागणी केलेली आहे। प्रथमतः त्या विषयावरती दादांनी विष्णुभाऊंशी चर्चा केलेली आहे आणि भविष्यामध्ये लहुजी शक्ती सेनेला घटक पक्ष म्हणून नक्कीच या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे। मला सांगा, भाजपाचे जे कार्यकर्ते आहेत, काल ढाले नावाचा एक कार्यकर्ता इथं म्हणला की मी पक्षाकडून मागणी केली आणि तुम्ही संघटनेकडून पक्षाकडे मागणी केली। आता नेमकं संघटनेच्या वाटण्याला जी जागा आहेत त्या जागेपैकी किती लोकांची मागणी आहे? मी प्रथमतः तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की प्रायोरिटीने मी भारतीय जनता पार्टीचा तथा माननीय राणा जगजितसिंह पाटील साहेब यांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे। मी साधारणतः गेल्या 20 वर्षापासून या ठिकाणी दादांच्या माध्यमातून राष्ट्रवादीमध्ये तालुका उपाध्यक्षपद भूषविलेलं आहे आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीमध्ये साधारणतः 2018 पासून सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करतोय। मी दादाचा कार्यकर्ता आहे, भारतीय जनता पार्टीचा देखील कार्यकर्ता आहे। साधारणतः गेली बघितलं तर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवास करत असताना दादा हे माझे नेते म्हणून, भारतीय जनता पार्टी माझा परिवार म्हणून मी साधारणतः या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांमधून काम करतोय। तुम्ही प्रश्न विचारलेला माझे बंधू ढाले यांच्याबद्दल आता प्रश्न उपस्थित आपण केला आहे। प्रत्येकाला वाटत असतं की आपल्याला उमेदवारी मिळाली पाहिजे, त्या अनुषंगानं त्यांनी पक्षाकडे मागणी केली। परंतु मी एकच आपणाला सांगू इच्छितो की प्रथमतः मीही या पक्षाचा कार्यकर्ता आहे। मी काय जुना कार्यकर्ता आहे, प्रामाणिक निष्ठावंत कार्यकर्ता आहे। ज्याची त्याची बाजू जो तो कार्यकर्ता मांडण्याचं या ठिकाणी काम करत असतो। मी माझी प्रामाणिक बाजू मी माझ्या नेत्याकडे मांडलेली आहेत आणि भविष्यामध्येही माझे ते नेते राहणार आहेत आणि कायम नेते आहेत। बरं, तुमच्या सिंदफळ गटामध्ये किती गावं आहेत? आमच्या साधारणतः सिंदफळ गटामध्ये 13 गावं आहेत। साधारणतः आपण जर बघितलं 2 तंडे आहेत, असं एकंदरीत कॅल्क्युलेशन आहे। आमच्या मतदारसंघाचा समथिंग 21,000 मतदार आहे, 21,800 समथिंग मतदार आहे आणि गणाचा जर आपण विचार केला तर सिंदफळ गटामध्ये साधारणतः 10,000 समथिंग मतदार आहे। आपसिंगा गणाचा विचार केला तर साधारणतः तिथं 11,000 मतदार आहे। त्याच्यामध्ये जर आपण विचार केला समथिंग साधारणतः तर आपसिंगा गणामध्ये पुरुषांची संख्या ही साधारणतः 5,500च्या पुढे आहे आणि आपसिंगा महिलांच्यामध्ये देखील 5,000 एवढी संख्या आहे। सिंदफळ गटामध्ये साधारणतः 5 समथिंग अशी या ठिकाणी गणामध्ये मतदारांची संख्या होती।
बरं, या 5 वर्षामध्ये हां. किंवा 10 वर्षामध्ये समाज हिताचे समाज उपयोगी काम तुम्ही काय काय कामं केले? आम्ही जर म्हणलं तर समाज उपयोगी कामं जर आपल्याला सांगायची झाली तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी या ठिकाणी लोकनेते आदरणीय राणा जगजितसिंह पाटील साहेब यांचं मी मनापासून महाराष्ट्र असेल, महाराष्ट्रातला असेल, तालुका असेल आणि जिल्ह्याच्या मातंग समाजाच्या वतीनं मी अभिनंदन करतो. तर या ठिकाणी बघितलं असेल तर साधारणतः या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आज तागायतपर्यंत या उस्मानाबाद शहरामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा झाला पाहिजे. तो प्रत्येक तालुक्यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा अपेक्षित आहे. त्या त्या पुतळ्यासाठी जागा अपेक्षित आहे, निधी अपेक्षित आहे. या पद्धतीची मागणी गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी लावून धरलेली होती समाजाने. तर या समाजाला न्याय द्यायचं काम जर केलं असेल तर आदरणीय लोकनेते माननीय राणा जगजितसिंह पाटील साहेब यांनी आपण आता बघितलं की 150 कोटी रुपये उस्मानाबादला मंजूर केलेत. 1 एकरची जागा या ठिकाणी मंजूर केली. गेल्याच वर्षी आपण पाहिलं तर या ठिकाणी तुळजापूरमध्ये देखील या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जागेचा प्रश्न मार्गी लावून पुतळ्याचा प्रश्न देखील माननीय राणा जगजितसिंह पाटील साहेब यांनी या ठिकाणी सोडवण्याचं काम केलेलं आहे. आणि भविष्यामध्ये देखील आदरणीय आमचे नेते माननीय राणा जगजितसिंह पाटील साहेब असतील, माननीय मल्हारदादा पाटील असतील, आदरणीय ताईसाहेब असतील, आमचे नेते जिल्ह्याचे माननीय दत्ताभाऊ कुलकर्णी असतील, माजी नेते असतील, माननीय नितीनजी काळे असतील, त्याचबरोबर सुरजितसिंह ठाकूर साहेब असतील, या ठिकाणी बसवराज पाटील साहेब असतील, आदरणीय सगळे या भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी यांचंही या ठिकाणी या प्रयत्नाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीनं या मातंग समाजाला न्याय दिला. आणि मातंग समाजाचे जे अस्मिता असलेलं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ज्या पुतळ्याचा प्रश्न आहे, जागेचा प्रश्न आहे, या ठिकाणी तात्काळ निकाली काढलेला आहे. एकही प्रश्न निकाली काढलेला नाही. 150 कोटी रुपये तुम्ही मंजूर केले असं म्हणलात. कसलंही अधिकृत पत्र नाही, फक्त मातंग समाजाच्या कोपराला गूळ लावण्याचं काम करतायत अशा पद्धतीचं विरोधकाचं मत आहे आणि समाजाचं सुद्धा मत आहे. अधिकृत पत्र 150 कोटी रुपये मंजूर झालेलं तुमच्याकडे आहे का? आमच्याकडे या ठिकाणी विरोधकांनी चर्चेला येऊन बसावं. माझं एक कार्यकर्ता म्हणून, विजय क्षीरसागर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून या विरोधकांना खुलं आव्हान आहे. आपल्याला तुम्ही जर म्हणत असाल की 150 कोटी कुठं मंजूर केले असतील तर तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये जो निर्णय झाला त्याचा आपल्याला नक्कीच या ठिकाणी पत्र दिलं जाईल. पुढच्या बैठकीमध्ये आणि विरोधकांचं काम हे कायमस्वरूपी आपण बघतोय की या ठिकाणी तुळजापूर शहरामध्ये माननीय राणा जगजितसिंह पाटील साहेब आमदार आहेत, जिल्ह्याचे नेते आहेत, म्हणून या ठिकाणी विरोधकाचं काम सतत बोंबलण्याचा विकासाच्या मुद्द्यावरती एकही ठोस यांच्याकडे पुरावा नाही. आणि त्यामुळं कायमस्वरूपी या ठिकाणी विरोधकाचं तथ्य म्हणून एकच काम करताय की विकासाचं काम नाही, विकासाचं काम नाही. विकासाचा अजेंडा माननीय राणा जगजितसिंह पाटील साहेब यांचा कायम आहे. आणि तो अजेंडा आपण पाहतोय की नॅशनल हायवेचं काम असेल, रेल्वेचं काम असेल, या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विमा स्पेशलिस्ट म्हणून आमदार म्हणून ज्याच्याकडे आपण पाहताय असे आमदार माननीय राणा जगजितसिंह पाटील साहेब असतील, यांच्या माध्यमातून शेतकऱ्याचे प्रश्न असतील किंवा एखाद्याच्या हार्टचं ऑपरेशन असेल किंवा एखाद्याच्या अनेक कुठल्याही मेडिकलचा इश्यू असेल तर या ठिकाणी माननीय राणा जगजितसिंह पाटील साहेब यांनी अनेक पद्धतीने सोडवण्याचं काम केलेलं आहे. विरोधकांनी तुम्हाला तिकीट का द्यावं, नेमकं काय काम आहे तुमचं या 5 वर्षातलं तेवढं सांगा. मला या ठिकाणी तिकीट देण्यामागचं कारण म्हणजे आमच्या या लोकल क्षेत्रामध्ये, गणामध्ये किंवा तुळजापूर तालुक्यामध्ये तेरणा फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी अनेक लोकांचं तुम्ही आपशिंगा गावामध्ये आला असेल तर हार्टचे 2-3 जे की आपल्या सर्वसामान्य लोकांना या ठिकाणी हार्टचं ऑपरेशन करणं शक्य नाही, त्यांच्याकडे तेवढा पैसा अवेलेबल नव्हता. परंतु दादांना असेल, दादांच्या PL असेल, मी फोन केला आणि त्याच्या माध्यमातून लोकांचे हार्टचे बायपास सर्जरी केल्या. अनेक लोकांचे जीव वाचवण्याचं काम केलं. गावामध्ये अंतर्गत सिमेंट रस्ते असतील, कंपाऊंड वॉलचे काम असेल आणि गोरगरीब लोकांच्या या ठिकाणी पगारीचा प्रश्न या तुळजापूर तालुक्यावरती 100% सोडवण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. म्हणून मी म्हणतो की मी समाज उपयोगी काम केलेलं आहे, पक्ष उपयोगी काम केलेलं आहे. त्यामुळं कायमस्वरूपी राणादादाच्या माध्यमातून लोकांचा प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी मी सक्षम कार्यकर्ता, माझे नेते आदरणीय राणादादा यांनी पाठीवर हात टाकल्यामुळं मला एक नवचैतन्य मिळालेले आहे. आणि समाजाच्या प्रश्नावरती मी अनेक प्रकारची समाज उपयोगी प्रश्नावरती आंदोलनं करतो. या ठिकाणी रस्ता रोकोच्या माध्यमातून लोकांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे. गोरगरिबाला एखाद्या ठिकाणी जर आपल्याला प्रश्न सुटत नसेल तर प्रशासकीय ठिकाणी मी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला
आहे. यामुळं मी जनसामान्याचा एक कार्यकर्ता म्हणून, या लोकांचा कार्यकर्ता म्हणून जनतेची कामं केलेली आहेत. त्यामुळं माझी अपेक्षा आहे की माननीय राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्याकडे, की मी पक्षाचा तर कार्यकर्ता आहेच आहे, दादांचा कार्यकर्ता आहे आणि लोकांचं काम करणारा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. मी हवेतला कार्यकर्ता नाही, मी डुप्लिकेट कार्यकर्ता नाही. माझं काम ओरिजिनल आहे, प्रॉम्प्ट आहे, प्रामाणिक आहे आणि प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून माननीय राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्याकडे बघून मी भारतीय जनता पार्टीचा एक परिवार म्हणून या ठिकाणी काम करतोय. बघा, मी प्रामाणिक कार्यकर्ता आहे, सर्वसामान्य लोकांच्या कामाला पडतोय. हार्टचे ऑपरेशन असतील तर त्यांना तिथपर्यंत नेऊन पोचवण्याचं काम करतो आहे आणि त्याच्यामुळं माझ्यावर विश्वास ठेवून राणा जगजितसिंह पाटील साहेब मलाच तिकीट देतील असा त्यांचा विश्वास आहे. पण राणा दादा हे कार्यकर्ता तपासणारा नेता आहे. कार्यकर्ता तपासून त्याच्या कामाची किंमत आणि त्याच्यावर किती लोकांचा विश्वास आहे हे तपासल्याशिवाय राणा दादा तिकीट देत नाहीत. तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये या सच्च्या आणि प्रामाणिक कार्यकर्त्याला विश्वास आहे की राणा दादा मला तिकीट 100% देणार, कारण मी चळवळीतला कार्यकर्ता आहे, रस्त्यावर लढणारा कार्यकर्ता आहे, सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा कार्यकर्ता आहे आणि म्हणून मला राणा दादा निश्चित तिकीट देतील असा विश्वास त्यांचा आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये राणा दादा नेमकं कुणाला तिकीट देतात सिंदफळ गटातून ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा आणि असेच अन्यायाला वाचा फोडणारे समाजहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद तुळजापूरकर, धन्यवाद सिंदफळकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.